UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत चढाओढ। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। बीडच्या पालकमंत्री पदावरून मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं तर धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री मीच। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा कायम। भाजपचे अतुल सावे ही मैदानात पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। पालकमंत्री पदाबद्दल कोणताही वाद होणार नाही याची काळजी घेऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया। कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र। राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे सहपरिवार उपस्थित। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक संवाद। ठाकरे बंधू राजकारणात पुन्हा एकत्र येणं शक्य नाही। राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन। दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पवारांकडून निमंत्रण तर बीड आणि परभणीतील प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राहुल गांधींचा परभणी दौरा नौटंकी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन। मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सरपंच परिषदेकडून सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदची हाक। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। करमाळ्यातील श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलनाला सुरुवात। राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे। केवळ 4.91% निधी खर्च केल्याचं कॅगच्या अहवालातून समोर। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका। राज्यात महायुतीचं संवेदनहीन सरकार सत्तेत। कॅगच्या अहवालावरून पटोलेंची टीका तर कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार, अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। खाते वाटपानंतर सर्व मंत्री महोदय मतदारसंघात। समर्थकांकडून मंत्र्यांचं जंगी स्वागत। जेसीबीद्वारे फुलांची आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून मंत्र्यांची स्वागत मिरवणूक। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब। भुजबळांचे कट्टर विरोधक असलेल्या सुहास कांदेंचा बॅनरवर फोटो। राजकीय वर्तुळात चर्चा। ओबीसी नेत्यांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक सुरू। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पुढची रणनीती ठरणार। गोळीबाराच्या घटनेनं शहापुरात खळबळ। महालक्ष्मी ज्वेलर्स समोर झालेल्या गोळीबारात कामगाराचा मृत्यू। घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद। पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांचा मूक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।